हर हर गंगे, हिमालय पायी यात्रा, केदारनाथ धाम यात्रेचा आजचा प्रवासाचा मुक्काम गंगामाईच्या किनारी असलेल्या या सुंदर अशा गावामध्ये आता आम्ही थांबलेलो आहोत. कवडी याला म्हणून ह्या गावाचं नाव आहे. मैयाचा प्रवाह वाहतोय, माझ्या समोरच मैया वाहते आणि आम्ही थांबलेलो आहोत शिवमंदिरामध्ये. सकाळी प्रवासाला 6 वाजता सुरुवात झाली. थोडंसं पुढे आलो, चहा घेतला आणि सकाळच्या वेळेमध्ये वाटचाल चांगली होते. उन्हाचा त्रास जाणवत नाही. वातावरण थंड असतं आणि त्यामुळे पाय लवकर उचलला जातो. रात्रीचा विसावा झाल्यामुळे शरीर तयार झालेलं असतं. शरीराला मनाला थकवा येत नाही आणि या हिशोबाने पहाटे 4ला उठून आम्ही सगळं आवरून पूजा आरती करून बरोबर 6 वाजता जागेवरून हललो. चहा पाणी घेतलं. रस्त्याने 1-2 ठिकाणी झरणे होते. पाणी घेत पाणी पीत चालत आलो. चढ उताराचा असणारा हा रस्ता, वळणावळणांचा तर आहेच, पण इथून पुढे वसिष्ठ गुफा साधारण 6 किलोमीटर आहे. गुलर नावाचं गाव, म्हणजे शिवपुरीपासून 6 किलोमीटरवरती असणारं गुलर नावाचं गाव. आणि तिथून हे जे आत्ता आम्ही थांबलो आहोत हे जवळपास 23 ते 24 किलोमीटर अंतर आहे. कवडी याला हे गाव 23 किलोमीटर दाखवलं होतं. त्यापैकी 2 गावं आहेत, प्रथम आणि हे दुसरं एक गाव. असं रस्त्याने मग लवकरात लवकर जायचं. वसिष्ठ गुफेला जायचं आहे कारण ताई तिथे थांबल्या होत्या. त्यांच्याकडे आम्ही 7 वाजेपर्यंत पोहोचू असं सांगितलं होतं. जवळपास 7:30च्या दरम्यान तिथे आम्ही पोहोचलो असो. वसिष्ठ गुफा मैयाच्या किनारी खालच्या बाजूला आहे. पण गंमत अशी झाली की आमच्यातले बाकीचे सगळेजण पुढे निघून आले आणि खाली पायऱ्यावरून खाली जायचं आणि परत वर यायचं. थोडंसं सगळ्यांनी कंटाळा केला. खरं तर सुंदर ठिकाण आहे, पण केवळ पाहून चालणार नाही, तिथं जाऊन ध्यानधारणा करायला हवी असं सगळ्यांचं मत पडलं. आणि ही ती वेळ नाही असंही त्यांनीच सांगितलं. सर्वांच्या सोबतच मलाही जावं लागलं. वसिष्ठ गुफेकडे आम्ही गेलो नाही. मी मात्र जवळपास निम्म्या पायऱ्या उतरून खाली गेलो होतो, पण सगळ्यांच्या आग्रहाखातर मला परत यावं लागलं. पुढे आलो. छोटासा पूल ओलांडला आणि मग ते गुलर नावाचं गाव, त्या गावामध्ये प्रवेश केला. पुढे परत एक छोटासा पूल लागला आणि त्या पुलावरून पुढे आल्यानंतर मग उजव्या बाजूला काही छोटे छोटे हॉटेल्स होते. आमच्या आधी आलेले दादा तिथे थांबले होते. मग तिथे थांबलो. ब्रेकफास्ट करायचा होता. साधारण 8:30 वाजले असतील. मग काय आहे काय नाही, इकडे जास्त काही मिळत नाही. मॅगी तर सगळीकडे मिळतेच. पहाडी मॅगी, मसाला मॅगी वगैरे वगैरे त्यात प्रकार पडतात. 50 रुपयाला मॅगी. तर साहजिकच आहे, जो तो आपापल्या पद्धतीने रेट घेणार. पण मॅगी खावीशी वाटत नाही. मुलांचं खाणं ते नाही चालत तेवढं. मग काय करूयात. मग इथं बन मक्खन किंवा बंद मक्खन असंही काही ठिकाणी शब्दप्रयोग सापडतो. म्हणजे बनपाव असतो आणि त्याला मक्खन लावून दिलं जातं, तेच बन मक्खन. मग ते घेऊयात असं ठरलं. ते घेतलं, चहा घेतला, गप्पा गोष्टी करत करत नाश्ता झाला. एव्हाना जवळपास अर्धा-पाऊण तास आमचा निघून गेला असेल. आणि तिकडून मग निघालो. कमंडलू भरून घेतले, वाटचाल सुरू केली. पुढे आलो. एक मोठा पूल लागला. जवळपास 500-550 मीटरचा असलेला मोठा पूल. तिथे एक स्पष्ट सूचना लिहिली होती की इथे प्री वेडिंगचे फोटो काढू नयेत. म्हणजे याचा अर्थ इकडे बहुतेक हे जास्त लोक येतात. साधे फोटो काढायला परवानगी असावी असा एक त्याचा अर्थ मी काढला. त्या पुलाच्या पुढे आलं. उजव्या हाताला दुकानं होते. काहीतरी गाव दिसत होतं. झुला पूल एक दिसत होता. तिकडे काही वळालो नाही. सरळ पुढे आलो आणि थोडा वेळ थांबलो, बसलो. पाठीमागून हे मंडळी आले. तिथे थोडीशी विश्रांती घेतली. साधारण 2 किलोमीटर चाललं की जरा थकवा आल्यासारखं वाटतं. म्हणजे पाय म्हणतात जरा थांब बाबा, मग थांबावं लागतं. मग थोडा 10 मिनटं विश्रांती घेतली की पुढे जाता येतं. पण 10 मिनटं कसले, एकदा रमले गप्पा सुरू झाल्या की मग काय वेळेचं भान राहत नाही. पण मग मात्र उठलो, चालायला लागलो. आमच्या पुढे गेलेले दादा, प्रीतीताई वगैरे एव्हाना बरेच लांब पोहोचले असतील
आम्ही मात्र सगळ्यांच्या शेवटी होतो आणि आमच्याही मागे डॉक्टर देशपांडे होते. ते म्हटले मी सावकाश येतो. कालपासून त्यांनी काही आहार घेतला नाही. थोडासा पोटाचा त्रास झाल्यामुळे त्यांनी फक्त दही किंवा छाछ वगैरे असाच आहार घेतला आहे. त्यांना सकाळी आग्रह केला पण ते छाछ पिले आणि सावकाश चालत आहेत. दरवेळच्या त्यांच्या स्पीडनुसार ते आम्हाला अनुभव आहे की ते सावकाश चालतात. पण आता आज जरा थोडेसे थकल्यासारखे जाणवले. मी पाठीमागून येतो असं त्यांनी सांगितलं. ठीक आहे. आम्ही पुढे चालत राहिलो. पुढे आल्यानंतर काय थोडंसं उठत बसत आता प्रत्येक वेळेला काय सांगणार, कसं वर्णन करणार. उन्हाचा चटका जाणवू लागला होता. इकडे जोपर्यंत सूर्यनारायण उगवत नाही तोपर्यंत छान वाटतं आणि उगवलं की एकदम 9-9:30 वाजल्यासारखे सूर्याची किरणे जोराने चमकायला लागतात. म्हणजे अगदी पहाटेचे ते सूर्यकिरणं वगैरे ते काही दर्शन मिळत नाही. डोंगराच्या आडच ते सगळे सोपस्कार पार पडतात आणि आपल्यासमोर तो दिवाकर उभा राहतो एकदम प्रचंड आवेशामध्ये. आणि उन्हाळ्यातला आवेश काय सांगावा. 9:30 वाजता म्हणजे बऱ्यापैकी ऊन लागायला सुरुवात होते. पाऊल उचलून पुढे जायला हवं. दुपारपर्यंत ब्यासीला जायचं आहे. म्हणजे त्या कालच्या ठिकाणा शिवपुरीपासून ब्यासी 15 किलोमीटर अंतरावरती आहे. मध्ये रस्त्यामध्ये थांबायला नाही म्हणायला काही ठिकाणं आहेत. पण हा सगळा राफ्टिंगचा एरिया असल्यामुळे मी सांगितलं की हॉटेल, जेवण ह्या गोष्टी प्रचंड महाग आहेत. कारण इकडे येणारे सगळे हौशी पर्यटक असतात आणि जे कोणी केदारनाथ, बद्रीनाथला जाणारे यात्रेकरू असतील ते मात्र इथे थांबायच्या भानगडीत पडत नाही. कारण हे ऋषिकेशपासून अवघं 40-50 किलोमीटर अंतरावरती असणारं ठिकाण. त्यामुळे इथे लगेचच्या लगेच कोण थांबतं. त्यामुळे ते यात्रेकरू इकडे थांबत नाही आणि इकडचे जे यात्रे नाही म्हणायला एखादी अर्धी गाडी वरून येणारी थांबते. अगदीच नाही असं नाही पण त्या तुलनेने कमी. पण मग हे हौशी पर्यटक असल्यामुळे सगळ्याच गोष्टींना प्रचंड महागाई. आम्ही पुढे निघालो. एक छानसं झाड दिसलं. थोडंसं आतमध्ये होतं पण मी जाऊन जरा विसावलो. 11 वाजले असतील. नम्रताताई आल्या, गीतांजली आली. जरा वेळ विसावलो. अर्धा तास आमचा तिथे गेला असेल आणि परत गप्पा गोष्टी करून निघालो. आता ऊन लागायला लागलं होतं, चटकायला लागलं होतं. 3 किलोमीटर ब्यासी गाव होतं. जायला हवं 1 तास लागेल कारण चढउताराचा रस्ता आहे. 1-1.25 तास अपेक्षित होता. पुढे निघालो. सुदैवाने चढ लागला नाही. सपाट रस्ता होता बऱ्यापैकी पण वळणांचे रस्ते मात्र होतेच. आणि सकाळी त्यात काय झालं इकडे डोंगर घसरण्याचं म्हणजे भूस्खलनाचं प्रमाण बऱ्यापैकी दिसतं सकाळच्या वेळेला. तर ते आवर्जून जाणवतं. कारण का हे माकडं खेळायला येतात. सकाळ झाली की उड्या मारतात आणि एक दगड हल्ला की बाकीचे दगड घेऊन तो खाली येतो. दादा सकाळी चालले होते आणि अचानकच वरून एक दगड आला. त्यांच्या पुढ्यात पडला. सुदैवाने त्यांना काहीही झालं नाही. मैया वाचवते. पण त्यावेळेला मी त्यांच्यासोबतच होतो पण मी उजव्या बाजूला होतो. कटाक्ष पाळून जिथे खाली दगडांचे छोटे छोटे दगड दिसतील समजायचं इथे भूस्खलन होतं आहे त्यावेळेला आपण रस्त्याचा दुसरा किनारा पकडून चालायचं. एक लॉजिक आम्ही पहिल्या दिवसापासून वापरतो. त्याचा इकडे फायदा झाला. दादा अलीकडे आले. गाडीवाले थांबले. एक छोटासा दगड एका गाडीवरही पडला. ती गाडी निघून गेली म्हणा. पण मग हे असं नेहमी घडतं. सगळ्यांना सूचना दिल्या की रस्त्याच्या उजव्या बाजूने चाला. रस्ता बऱ्यापैकी मोठा आहे. मैया दिसते. चालायला हरकत नाही सगळ्यांना सांगितलं. पुढे आलो. त्या झाडापासून आम्ही जसे पुढे आलो गीतांजली आणि मी, नम्रताताई पुढे आल्यानंतर आम्हाला एक मोठं झाड आणि त्याच्याखाली 2-3 हॉटेल्स दिसले. तिथे घेऊन पाणी प्यावं आणि मग पुढे जावं कारण पुढे चढ दिसत होता. आमच्याजवळचं पाणी संपत आलं होतं. तिकडे वळालो. तिकडे गेल्यानंतर त्या झाडाच्या सावलीने आम्हाला भुरळ घातली. काहीतरी रावत भोजनालय वगैरे होतं पण त्या झाडाचं नाव मात्र राजापेड असं त्या पत्त्यावरती लिहिलं होतं. त्या झाडाला कदाचित राजा म्हणत असावेत. असो. तिथे बाहेर थांबलो. त्याला विचारलं थाळी केवढ्याला काय वगैरे. जेवून घेऊयात. 12 वाजले होते. पुढे 82 किलोमीटर बाकी होतं. पण तिथे जाईपर्यंत भूक लागणार. पोटातही कावळे ओरडायला लागले होते आणि उन्हामुळे चालण्याची इच्छा होत नव्हती. जेवणाचा निर्णय घेतला. त्याला 3 थाळ्या सांगितल्या आणि छानपैकी जेवण झालं 1 वाजेपर्यंत आणि मग त्या सावलीमध्ये थोडंसं विसावलो. इतक्या वेळ असणारी ती छानशी सावली आता मात्र सूर्यनारायण जसे कल्ले त्या सावल्या जरा दूर दूर पळू लागल्या. आम्ही जाताना तिथे फारसे कोणी ग्राहक नव्हते. माझ्या मते आम्हीच पहिले ग्राहक असू थाळ्यांचे कारण त्याने आमच्या समोरच कुकर वगैरे लावायला घेतलेला. पण आमचं जेवण होतं न होतं त्याच वेळेला गर्दी होऊ लागली.
आणि मग मात्र सगळे टेबल्स फुल होऊ लागले. गाड्या येऊन उभ्या राहू लागल्या. आम्ही झोपायला गेलो, आमच्या अगदी डोक्याजवळ एक गाडी येऊन थांबली. तर त्याने सावलीला गाडी लावली, पण मग गाडीमुळे हवा अडली आणि मग झोप काही येईना आणि ऊनही फिरू लागलं, अंगावरती ऊन येऊ लागलं. जागा बदलून झोपायचा प्रयत्न केला, पण हवा खेळती नसल्यामुळे झोप काय आली नाही. कसंबसं इकडे तिकडे टाईमपास करत 2:30 वाजेपर्यंत थांबलो. 2:30 वाजता मात्र भर उन्हात तिथून निघालो. ब्यासीपर्यंत यायला हवं. पाय उचलला. चढाचा रस्ता होता, दुपारची वेळ आणि पुरेशी झोप न झाल्यामुळे जरा थोडीशी पेंग आलेली. पण कसंबसं पाऊल टाकावं लागतं, शेवटी थांबावून काय चालत असतं का. बरं, थांबायला रस्त्याच्या कडेला काही झाडं नाहीत आणि थोडीफार डोंगराची सावली, पण त्या डोंगराच्या सावलीमध्ये हे खडे पडण्याची भीती. त्यामुळे आम्ही फारसं नादी न लागता पुढे आलो. ब्यासी गाव तसं बऱ्यापैकी मोठं आहे. ब्यासी गावात प्रवेश केला. डाव्या उजव्या बाजूला हॉटेल्स आणि हौशी गिऱ्हाईकांची वाट पाहत बसलेले दुकानं. तसंच वाटचाल करत पुढे आलो. एक छोटासा पूल लागतो, तो पूल ओलांडून अलीकडे आलो. हे सगळे मंडळी एका ठिकाणी बसून यांनी सरबत बनवलं होतं. आम्ही सगळेजण सरबत, सूप, ORS वगैरे ह्या सगळ्या गोष्टी सोबत आणल्यात आणि जिथे दुपारची वेळ असेल थंड पाणी आणून छानपैकी सरबत वगैरे बनवतो. वेगवेगळे फ्लेवर आणलेत. त्यानिमित्ताने पोटामध्ये पाणी जातं आणि एनर्जी पण मिळून जाते. तिथे गेलो. मी पुढे होतो सर्वात. गेलो, नुकतंच सरबत तयार झालं होतं. 2 ग्लास सरबत पिलो. पाठीमागून गीतांजली, नम्रताताई आल्या. डॉक्टर मात्र अजूनही खूप दूर होते. त्यांनाही सरबत दिलं. 10-15 मिनिटे तिथे गेले असतील. तिथून आम्ही परत हल्लो. पुढे 3-4 किलोमीटरवरती गाव आहे, आपण तिकडे जाऊयात असा विचार. सिंगटाली नावाचं गाव आहे, 3 किलोमीटर. तिथे जाऊयात असं मनाने सगळ्यांनी ठरवलं. चालायला सुरुवात केली आणि चढ लागला. चढ लक्षात न येणे इतका असला तरी बऱ्यापैकी दमछाक करणारा होता आणि ऊन असल्यामुळे एक एक पाऊल टाकणं तसं जिकिरीचं वाटत होतं. पण पर्याय नव्हता. उठत बसत जिथे सावली असेल, रस्त्याच्या कडेला जागा असेल, तिथं थोडंसं 2 मिनटं टेकायचं, पुढे चालायचं. असं करत करत आम्ही त्या सिंगटालीच्या मागे एक उजव्या बाजूला मंदिर लागतं तिथपर्यंत आलो. समोर त्या डोंगराच्या फिटिंगचं म्हणजे जिथे जो कोसळणारा भाग आहे त्याला छिद्र पाडून त्याच्यामध्ये मोठमोठ्या सळया अशा पहारीसारख्या त्या ठोकण्याचं काम चालू होतं. त्यांनी उजव्या बाजूने चालायचा सल्ला दिला. तिकडून चालत आलो आणि पुढं सिंगटाली गाव दिसत होतं. हे पुढचे मंडळी दादा ते आमच्या आधी निघाले. ते सिंगटालीतून थांबले, पण इथे काय थांबायची व्यवस्था नाही असं सांगून ते पुढे सटकले. मी तिथे गेलो. नम्रताताई ते आल्या. तिथे जरा वेळ विसावलो. मग तिथल्या एका माणसाने आम्हाला पाणी दिलं. थंडगार पाणी पिलो. आमचं इथंच थांबायची इच्छा होती, कारण ब्यासीपासून 3 किलोमीटरवरती असणारं सिंगटाली गाव. एकूण चालणं 18 किलोमीटर झालेलं आणि पुढचं जे गाव आहे तर ते गाव इथून 4 किलोमीटर तरी आहे असं आम्हाला सांगितलं होतं. काय करू, यात निघावं लागलं, कारण पुढची टीम पुढे गेली होती. ते म्हटले आम्ही व्यवस्था करतो, तुम्ही या. रस्त्यामध्ये 1-2 हॉटेल्स दिसले. त्यांनाही विचारलं, पण रूमची काही व्यवस्था झाली नाही. कसंबसं आम्ही चालत आलो. आता मात्र एक गोष्ट चांगली झालेली की सूर्यनारायण बऱ्यापैकी पश्चिमेकडे कलले असल्यामुळे रस्त्यावरती सावली होती आणि सावलीमध्ये चालायला फारसा त्रास वाटत नाही. मग त्या सावलीतून वाटचाल करत करत आम्ही आलो आणि त्या गावाजवळ मागे मी तुम्हाला सांगितलं की पहिलं जे गाव लागतं तर कवटियाल 1 किंवा प्रथम असं त्याला म्हटलं जातं. त्या गावामध्ये चौकशी केली. म्हटले पुढे मुख्य गाव पुढे आहे, तिथे जा. तिथून साधारण हे गाव 1 किलोमीटर आहे. म्हणजे एकच गाव पण 2 ठिकाणी बसलेलं, मैयाच्या किनारी आहे. मग इथे आलो. दादांचा फोन आला की इकडे रूम उपलब्ध होत नाहीत, खूप महाग आहेत. आम्ही म्हटलं ठीक आहे, करूयात चौकशी. पुढे येऊन आम्ही चौकशी केली तर आम्हाला सांगण्यात आलं की 4-5 हजाराच्या खाली तुम्हाला रूम मिळणार नाही. बापरे. आणि ते किती 10 जणांमध्ये नव्हे तर 5 जणांमध्ये 5,000 रुपये तुम्हाला मोजावे लागतील. म्हणजे एका माणसाला 1,000 रुपये फक्त झोपण्याचे जरा जास्तच वाटत होते. दादा म्हटले मंदिरात या, काहीतरी व्यवस्था होईल. आम्हीसुद्धा येताना मग चौकशी करत करत आलो, पण कुठे काही ताकास्तूर लागली नाही. सगळ्यांनी आम्हाला मंदिरच दाखवलं. इथे रूमची उपलब्धता कमी आहे आणि ज्या आहेत त्या एकदम हायफाय किंवा अतिशय महागड्या, अगदी 4-5 हजाराच्या खाली कोणतीच नाही असं आम्हाला ते जाणवलं. असो काय जे असेल ते. मंदिरात आलो. दादा ते बाहेर बसले होते. त्यांनी सगळं सांगितलं की कुठे चौकशी केली, इकडे गेलो, तिकडे गेलो, त्या एका शेतकऱ्याच्या घरी गेलो, राहण्याची सुविधा होईल का म्हणून विचारणा केली, पण ते काही कुठे जुळलं नाही.
मंदिरात थांबू शकतो असं सांगितलं. मंदिर पाहिलं तर या ठिकाणी फॅन लावलेले आहेत, मोकळी पडवी आहे, खाली मैया वाहते. 50 पायऱ्या उतरून गेले की समोर मैयाचं पात्र आहे, जोरात वाहणारी गंगामाई आणि वरती असणारं भगवान शिवजींचं हे सुंदर असं ठिकाण. आमच्यासोबत काही मध्य प्रदेश विदिशामधले काही लोक आहेत, ते या ठिकाणी थांबलेत, ते बाहेर झोपलेत. इथे एक रूम आहे, त्या रूममध्ये फॅन अगदी सावकाश चालतात, पण बाहेर झोपण्यापेक्षा चला आतमध्ये झोपूयात असा विचार करून आम्ही ती रूम ताब्यात घेतली. त्या पुजारी बाबांना काय असेल ती रक्कम दिली आणि वरती जिथे चहा घेतला होता त्या माणसालाच जेवण बनवायला सांगितलं. तो काही जेवण बनवणारा माणूस नव्हता. तो म्हटला नाही सोचना पडेगा. मग त्याला सांगितलं बाबा रे काय कसं किती. तो म्हटलं ठीक आहे करून देईल. मग त्याने आम्हाला सांगितलं एवढी एवढी थाळी. म्हटलं फक्त आम्हाला भात आणि बटाट्याची भाजी असली तरी चालेल, रोट्या वगैरे नसतील बनवलं तर चालेल. नम्रता म्हटलं की मी भाजी बनवते. त्या मसाले घेऊन आलेले आहेत. त्याने सुंदर अशी वरण भाजी बनवली. त्या माणसाने फुलके बनवले. फुलके, भात आणि बटाट्याची भाजी सगळ्यांनी छानपैकी खाल्ली. 10 वाजेपर्यंत सगळे जेवणं झाले. अजूनही डॉक्टर आलेले नाहीत. येणाऱ्या गाडीवाल्यांना किंवा पायी येणाऱ्यांना आम्ही विचारतो आहे की डॉक्टर दिसले का, पण त्यांनी काही सांगितलं नाही. ते म्हटले रस्त्यामध्ये असं आम्हाला कोणी दिसलं नाही, कदाचित कुठेतरी थांबले असावेत असा एक अंदाज आहे. ते तसे थांबत नाही, येतील उशीर का होईना येतील असं वाटतं. पाहूयात, वाट पाहतो आहे आणि मैयाची किनारी बसलो आहे, जोराचा प्रवाह वाहतो आहे. बाकी सगळेजण शांतपणे झोपलेत. एक वेगळा अनुभव की जिथे काहीही व्यवस्था उपलब्ध नसताना निवांत राहून भगवंताच्या भरोशावरती राहून भगवंत आपले प्रश्न सोडवतो हे या निमित्ताने परत एकदा प्रकर्षाने जाणवलं. असो, आज या ठिकाणी मुक्कामाला थांबलो आहे. उद्याच्या वाट चालायचं. उद्या भेटूयातच आपण. तोपर्यंत सगळ्यांना हर हर महादेव. गंगा मैया की जय.